नमस्कार मित्रांनो, तुमचं न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आमच्या गावात चालू आहे ज्ञानेश्वरी पारायण. भारीची मज्जा येणार आहे. आता पण चालूच आहे. संध्याकाळी कीर्तन पण असेल, ते पण तुम्हाला दाखवेल. खूप मजा येणार आजच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला दाखवणार कसं ज्ञानेश्वरी पारायण. गेल्या वर्षी पण माझा ब्लॉग आला, मी खूप प्रतिसाद दिले आणि खूप मला लाईक्स व्ह्यू पण खूप आलेले. आणि आज पण असंच करा, मला दाखवतो. खूप मजा येणार आजच्या पारायणच्या ब्लॉगमध्ये. चला, भारी बनवलाय वा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा. भारीचा गेट पण आहे. चला माझा आत्मा पुरुष प्रकृती स्थाने भूते प्रकृती जानगुणान कारणं गुण संभोस्य सत्यो हे कामाची मांडणी हे भावनेची मांडणी हे प्रसिद्धीची देवी माया हे रामायाची वाणी हे साधारणपणाची जोडी प्रपंचाची नारी अमृते कळाई तुई जानिया विद्याईच्या मेनिया नित्य ज्ञानप्रिया विहारी हे नाराजी कामसाळ हे जगताराचे वेळावळ हे गौरा सगळ रेणुकीचा शुभम पण भेटला इकडे. बघा तुम्ही आता आपण दाखवूया आतमध्ये काय चालू असेल. आता बघू आज जेवायला काय असं चपात्या बनवायला गेले, तुम्ही बघू शकतात. आणि इथे पण आता बघूया काय होणार. इकडे पण चपात्या बनवायला गेले बघा आता इथे पण. आणि आता इथे मिरचीच्या वड्या चालत, मिरचीच्या भज्या वाटते बघा. आता इकडे पण, इथे पण आता बनवायला घेतले बघा. फुल म्हणजे आता आज पण जेवायला वाटते भारीचं असेल, मजा नाही आज पण. आणि चला आता जाऊया आपण. आता इकडे पण पारायण चालू मला दाखवत असंच मी. खूप मजा येणार आजच्या ब्लॉगमध्ये बोलायला. संध्याकाळी कीर्तनाला खूप मजा येणार आहे. कीर्तनाला आज वाटते बाई येणार, आज बाई येणार आहे. खूप मजा येईल माझ्या कीर्तनामध्ये पण. नंतर A few moments later. चला मित्रांनो, आता मी आलो आहे कीर्तनाला आणि आवाज खूप येतो. तर आतमध्ये दाखव कीर्तन कसं असते ते बघा. आपल्याला श्रेय पण भेटले जातात इकडे बघा. आता भेटल्या तिकडे लक्षात ठेवा. कारण सध्या लग्नाचं सीझन चालू झालंय. कुठेतरी तुम्हाला काम येईल. ऐका बरं बाई, कशा कान टाव करून बस. ऐका, तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौ साय. हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग. तो म्हणतो तू किती सुंदर दिसते. तिने सांगितलं सुंदरतेच राहू द्या. आता इतका सुंदर म्हणून
मनुष्य देह प्राप्त झालाय ना, चला पटकन कुठेतरी जाऊ, एखादा गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू, आळंदीला काय, पंढरपूरला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, सगळीकडे जाऊ आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेऊ. त्याने सांगितलं, अगं तुझ्या सांगण्यावरून माकडाचं माणूस झालं. आता तू म्हणजे गळ्यामध्ये माळ घालायची, आळंदी पंढरपूर बोले बोले सजे का पिंगळा मागवारी, पिंगळा मागवारी, बोले बोले सजे का पिंगळा मागवारी. जय जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंगा, जय जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंगा. पुण्याची चतुरी देव गेले चतुरा निरागोरा, आगड गोंधळाला पुण्याची चतुरी देव गेले चतुरा निरागोरा. उगवला तारा किमीरा हरा, गरजा शिवाजी राजा. 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 नारायण हरी सुंदर नंद मुकुंद, हरी नारायण हरी हरि सुंदर नंद मुकुंद, हरि नारायण हरि हरि केशव हरि गोविंद, हरि नारायण हरि हरि केशव हरि गोविंद, हरि नारायण हरि हरि सुंदर नंद मुकुंद, हरि नारायण हरि हरि सुंदर नंद मुकुंद, हरि नारायण हरि. वनमाली मुरली वाणी, गोवर्धन गिरिवरधारी, निर्धन कर माखन चोरी, गोपी मनहारी. कसं वाटलं? आणि जणू काय तुमच्या मुखातून परब्रह्म चैतन्य वस्तूंची वाहत होतं. आणि खरं सांगू, एका क्षणातच आम्हाला वाटलं की आम्ही रायगडावरती उभे आहोत आणि इथे राजमहालामध्ये राजे आलेले आहेत, असंच वाटलं आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आम्ही घरी आलो. माझा ब्लॉगचा एंड करतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा माझा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच बोला ब्लॉग. आणि आता आलेलं बघा, आता काय अभ्यास आहे. आता उद्या स्कूल आहे परत, खूप मजा येईल. आता मी दीपोत्सवचा पण काढला, त्या दिवशी साधारण महाराज येणार आहेत, खूप मजा येणार आहे. मग त्या ब्लॉगमध्ये पण आता लाईक करा, सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ. चला आतासाठी बाय.